परवा एक OPD पेशंट आला. त्यांनी मला सांगितलं की मॅडम गुगलवरती तुमचं नाव वाचून रिव्ह्यूज बघून आम्ही तुम्हाला व्हिजिट करतोय. आम्ही IT प्रोफेशनमध्ये काम करतो आणि आम्ही काही कामानिमित्त आम्ही सोबत राहत नव्हतो. आता आम्हाला प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करायचा आहे. गेली 3 महिने आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला प्रेग्नन्सी राहिली नाही. पण आता पहिली गोष्ट आम्ही सांगतो की आम्ही तुमच्याकडे आलोय म्हणून तुम्ही आम्हाला IVFचाच सल्ला देणार का? मला थोडंसं आश्चर्य, थोडंसं हसू की रडू असं वालं माझ्या मनामध्ये गोष्टी आणि प्रश्न तयार झाले. कारण अजूनही समाज मनामध्ये असा एक समज आहे की IVF सेंटरला व्हिजिट केली तर डॉक्टर IVFचाच सल्ला देणार. इंडिव्हिज्युअलाइज अप्रोचनी ट्रीटमेंट देणं हे डॉक्टरांचं पहिलं कर्तव्य असतं की पेशंट टू पेशंट ट्रीटमेंट व्हेरी होणं गरजेचं आहे. सगळ्यांनाच आपण एका तराजूत तोलू शकत नाही. इथे एक महत्त्वाचा मुद्दा मी इथे नमूद करते. जसं की माझ्याकडे आलेले जे IT कपल होतं, जस्ट 3 महिन्यांपासून प्रयत्न करतात आहे. वय महिलेचं खूप जास्त नाही आहे. इतर जे काही त्यांनी आणलेले रिपोर्ट्स होते ते बऱ्यापैकी ठीक होते. सो मी त्यांना काउन्सिलिंगमध्ये इतकंच सांगितलं की बाळांनो, तुम्ही अजून एक 6 ते 9 महिने प्रयत्न करा. कारण दोघांचं वय साधारणपणे 25च्या आसपास होतं. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. तुम्ही 6 ते 9 महिने अजून प्रयत्न करा आणि जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर वी विल रिअसेस यू. कारण आपण जेव्हा प्रेग्नन्सीसाठी बघतोय तर 4 गोष्टी बघतो. माझ्या सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की जर तुम्ही ट्रीटमेंट घेताय आणि वंध्यत्वासाठी जर ट्रीटमेंट घेताय तर तुम्ही स्वतःचा अभ्यास करा. आपण कुठे आहोत, आपल्याला काय नक्की गरजेचं आहे, कोणत्या प्रकारे जर ट्रीटमेंट आपण जर केली तर आपल्याला मातृत्वाचा आनंद घेता येऊ शकतो, याबद्दल तुम्ही स्वतःची केस असेस करा. जेव्हा आपण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतोय तर 4 गोष्टी बघणं गरजेचं आहे. अंडबीज, शुक्राणू, गर्भनलिका आणि गर्भाशयाचा अंतस्तर. जर महिलेचं वय खूप कमी आहे तर अंडबीजाची क्वालिटी चांगली असते. त्याच्यामुळे एग हा चांगला असतो. काही पेशंट्समध्ये अँट्रल फॉलिक्युलर काउंट म्हणजे अंडकोशामध्ये असणारी अंडबीजाची कपॅसिटी आणि अँटीम्युलरिन हॉर्मोन जर कमी असेल पण तरीही जर वय कमी असेल तरी सुद्धा डिरेक्टली IVFचा सल्ला दिला जात नाही, प्रोव्हाइडेड अदर फॅक्टर्स आर नॉर्मल. सो इथे मला नमूद करायचं आहे की इंडिव्हिज्युअलाइज अप्रोच इज मस्ट इन ट्रीटिंग एव्हरी अँड ईच पेशंट. प्रत्येक पेशंटला IVF किंवा प्रत्येक पेशंटला IUI किंवा प्रत्येक पेशंटला काही तुम्हाला ट्रीटमेंटची गरज नाही असं होऊ शकत नाही. सो इट डिपेंड्स पेशंट टू पेशंट. सो जर अंडबीजाची कपॅसिटी कमी असेल, अंडबीजाची क्वालिटी पुअर असेल, AMH कमी असेल, वय खूप जास्त असेल, शुक्राणूंमध्ये काही इश्यूज असतील की जसं की संख्या खूप कमी आहे, लो स्पर्म काउंट आहे, मोटिलिटी कमी आहे किंवा गर्भनलिका दोन्ही ब्लॉक आहेत, तर अशा पेशंट्समध्ये आपण थोडंसं पुढे जाऊन विचार करावा लागतो. जसं की गर्भनलिका ब्लॉक आहेत पण मेल फॅक्टर अजिबात नाही आहे, म्हणजे शुक्राणूंची मोटिलिटी, हालचाल करण्याची क्षमता आणि संख्या दोन्हीही जर नॉर्मल असेल, महिलेचं वय कमी असेल, AMH AFC म्हणजे अंडबीजाची कपॅसिटी ही चांगली असेल, गर्भाशयाचं अंतस्तर छान वाटतंय आणि HSG सारख्या टेस्टमध्ये आपल्याला लक्षात आलंय की ट्यूब्समध्ये ब्लॉक आहे, तर आपण लॅप्रोस्कोपीनी तो ट्यूबल ब्लॉक रिमूव्ह होतोय का बघू शकतो. पण हे जर वय जास्त आहे, शुक्राणूंची गतिशीलता खूप कमी आहे, तर मात्र आपण याकडे वेगळ्या दृष्टीने बघावं लागतं आणि मग कदाचित IVFचा सल्ला द्यावा लागू शकतो. सो साधारणपणे जर आपण इन्फर्टिलिटीचा इन्सिडन्स बघितला म्हणजे की टोटल पॉप्युलेशनमध्ये किती पर्सेंटेज आहे तर ते वाढतंय. जसं की मी 12-13 वर्षापूर्वी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आले तर ते प्रमाण साधारणपणे कुठेतरी 10 ते 15% होतं, पण आजकाल हे प्रमाण जे आहे वंध्यत्वाचं हे वाढलेलं आहे आणि ते कुठेतरी 25%च्या आसपास आहे.
तर हे जेव्हा आहे 25% जवळजवळ 80% लोक सिंपल IUI पर्यंतच्या ट्रीटमेंटमध्येच कन्सीव्ह होतात. 20 ते 30% लोकांना IVFचा आधार घ्यावा लागतो. त्याच्यामुळे हा जो एक गैरसमज आहे की IVF सेंटरला व्हिजिट केली म्हणून फक्त IVFचा सल्ला दिला जातो, तर नाही, इंडिव्हिज्युअलाइज ॲप्रोचनी पेशंटची ट्रीटमेंट केली जाते. याबद्दल तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये प्रश्न लिहू शकता. त्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.